नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे टेस्टी गवार भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी एक कढई घेतलेला आहे, त्यामध्ये पाऊण वाटी तेल घालायचा, थोडेसे अख्खे धने घालायचा, मोहरी थोडेसे घालायचा, लसूण पाकळ्या 4 घेतलेल्या आहेत जाडसर कुटून तो घालायचा, कढीपत्ता घालायचा थोडासा, कोथिंबीर थोडासा घालायचा, चांगला परतून घ्यायचा। किचन किंग मसाला थोडासा घालायचा, अर्धा 1 चमचा, बेसन घालायचा 1 चमचा, हे खोबऱ्याचे तुकडे थोडेसे घालायचा, असा चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो थोडे अर्धा घेतलेला आहे तो घालायचा, परतून घ्यायचा। मग नंतर हे स्वच्छ असे बारीक तोडून धुवून हे गवार घेतलेला आहे तो घालायचा, चांगला याला या तेलामध्ये फोडणीमध्ये भाजून घ्यायचा। आता यामध्ये हे मी उडीद डाळ 2 चमचा भिजवलेला आहे तो घालायचा, पाणी काढून घेते। बघा पाणी मी काढून घेतलं आहे तो घालायचा, लाल तिखट अर्धा चमचा घालायचा, हळद तीच अर्धा चमचा घालायचा, गूळ सुपारी एवढा गूळ घ्यायचा तो घालायचा, त्याचे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, याचा कूट तयार केलेला आहे तो थोडासा घालायचा, पाववाटी, हा बघा पाववाटी शेंगदाण्याचा कूट केलेला जाडसर कूट करून घ्यायचा तो घालायचा, चांगला असा परतून घ्यायचा। हा बघा गवार चांगला भाजलेला आहे गवार। आता चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मी मीठ घालत आहे, हा बघा अशा प्रकारे रंग छान आलेला आहे भाजीला। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं, चांगला शिजवून घ्यायचा। गॅस हा मोठाच ठेवायचा, अशा प्रकारे चांगला शिजवून घ्यायचा।
शिजेल. ताट झाकल्याने भाजी आपली चांगला शिजतो. ही बघा, एकदम चांगल्या प्रकारे गवार भाजी तयार झालेला आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा गवार भाजी तयार आहे. गवार भाजीची ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गॅस मी बंद करते. एकदम चांगल्या प्रकारे भाजी शिजलेला आहे. ही भाजी मी दाखवण्यासाठी प्लेटामध्येच काढून घेते कशी झाली ती भाजी. हा बघा, डिश घेतलेला आहे. बाउलमध्ये व्यवस्थित भाजी दिसणार नाही, त्यासाठी मी या डिशमध्येच भाजी काढून घेते. हा बघा, एकदम टेस्टी गवार भाजी इथे तयार झालेली आहे. हा बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.